आवाज मानदेशाचा। दहिवडी पोलिसांनी दहिवडी मायनी रोडवर धडक कारवाई करत बेकायदेशीर विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। सिद्धनाथ मंगल कार्यालयासमोर सापळा रचून पोलिसांनी पांढऱ्या रंगाची मारुती ओमनी अडवली असता वाहनात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला आहे। या कारवाईत विविध ब्रँडच्या विस्की आणि बियरच्या शेकडो बाटल्यांसह वाहन असा एकूण 3,13,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई रविवारी दिनांक 18 मे रोजी सायंकाळी करण्यात आली आहे। पोलिसांनी वाहन चालक पांडुरंग बाळू जाधव याच्याकडे चौकशी केली असता सदर दारूचा साठा संदीप श्रीकांत कुंदप यांचा असल्याचं निष्पन्न झालंय। आरोपी बेकायदेशीररित्या विदेशी दारूची वाहतूक करून विक्रीसाठी नेत असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघांनाही BNS 35(3) नोटीस बजावण्यात आली आहे। या कारवाईत क्लासिक गोल्ड, रॉयल स्टॉक, मॉकटेल नंबर 1, मास्टर डिलाइट तसेच बडवायझर बियरच्या शेकडो बाटल्या जप्त करण्यात आल्या। पोलीस कॉन्स्टेबल गणेश घाडे यांनी फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काळेल आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक PA खाडे पुढील तपास करीत आहेत। दहिवडी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। मानचौफिया न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचौफिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।